काकडा हे कीर्तनात या सगळ्या प्रकारच्या सेवा पार पाडण्याकरता तुम्हाला बाहेर जाऊन काही विशेष अशी मंडळी पाचारण करायची गरज नाही. कारण संप्रदायाची गायनाच्या माध्यमातून आणि वादनाच्या माध्यमातून सेवा करणारं आपले हे संपूर्ण हरिभक्तपरायण भजनी मंडळ, त्यात विशेषतः आम्हाला ज्येष्ठ असणारे आमचे हरिभक्तपरायण विश्राम बाप्पा, त्याचप्रमाणे आमचे परमार्थ स्नेही माझे मोठे बंदी हरिभाऊ महाजन आदी कोणी ही संपूर्ण जी काही मंडळी आहे, बाळगोपाल असतील, आमच्या महिला भगिनी असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातून हरिपाठ काकडा कीर्तन अतिशय सुयोग्य पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या संपूर्ण हरिपाठाला, काकड्याला, कीर्तनाला अतिशय उत्तम अशी साथ देण्याचं कार्य करण्याकरिता आणि आपण तोरणाळ या ठिकाणावरून विशेष पाचारित केलेले हरिभक्त परायण आमचे लहान बंधू गजानन महाराज आणि यांचं फार मोलाचं योगदान मृदंग वादनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होत आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्यातून आणि फार सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. सकाळ संध्याकाळ याचे अन्नदाते कीर्तन सेवेचे यजमान या ठिकाणी आहेत. तर आजची 3ऱ्या क्रमांकाचं जे सकाळचं अन्नदान होतं ते हरिभक्त परायण नरसिंग विजयसिंग चौधरी यांच्याकडून, संध्याकाळचं जे अन्नदान होतं ते हरिभक्त परायण किरण गोकुळ मोरे यांच्याकडून, आणि आजची जी कीर्तन सेवा आहे त्याचं जे यजमानपद ज्यांनी घेतलेलं आहे ते हरिभक्त परायण श्रीयुत आतिश माधव लोणारी यांच्याकडून आहे. त्यामुळे या सगळ्या दात्यांचं मंदिराच्या वतीनं हार्दिक आभार आणि पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो की ज्या ज्या दात्यांचं जशा जशा प्रकारचं सहकार्य सप्ताह करता लाभतं आहे, उदंड आयुष्य व्हावे तया कुणा माझ्या सगळं त्या सगळ्यांना परमात्मा निरोगी आणि उदंड सद्भाव आणि सेवा संपन्न आयुष्य प्रदान करो अशी पांडुरंगाच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना. विठाला नियमाप्रमाणे 3ऱ्या दिवशी संतांचं महती वर्णन करणारा अभंग आपण सेवा करता निवडलेला आहे. तत्पूर्वी ज्या कथेच्या श्रवणाने तुम्ही या ठिकाणी तृप्त होत आहात गेल्या 3 दिवसापासून, त्या भगवत कथा चिंतनाचं किंवा श्रवणाचं फळ काय आहे? श्रवणात, दर्शनात, चिंतनात पापनाशिनी असं शास्त्र आहे. तुम्ही त्याचं पठण केलं, तुम्ही त्याचं श्रवण केलं, तुम्ही त्याचं चिंतन केलं तर त्या सगळ्या उपासनांचं फळ असं आहे की मनुष्य देहातील सगळ्या प्रकारच्या पाप विचारांना, विकारांना ते नष्ट करण्याचं कार्य करत असते. आणि एकदा का भगवत कीर्ती श्रवणाने मनुष्याचं जीवन पावन झालं, मन स्वच्छ झालं की ते कधी मलिन होत नाही. तर त्याची एक्सपायरी डेट काय आहे? विषय फार सुंदर आहे. तुम्ही जगामध्ये काही वस्तू घ्यायला जा तर प्रत्येकाची एक्सपायरी डेट ठरलेली आहे. आता वस्तू म्हणण्यापेक्षा आपली पण एक्सपायरी डेट ठरलेली आहे. फरक असा आहे की मनुष्य देह सोडून सगळ्या गोष्टींवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते, आपल्यावर लिहिलेली, आणि जर ती लिहिलेली असते तर आपण याच्यापेक्षा जास्त उंच उडाले असते. म्हणून देवानं एक धागा त्याच्या हातात ठेवला, बाकी सगळे धागे तुम्हाला देऊन टाकले. तुम्ही किती उड्या मारायच्या असतील तेवढ्या, परंतु हे कधी थांबणार आहे याची मात्र गुप्त असं यंत्रणा भगवंताची आहे. म्हणजे एखादी वस्तू कधी नाश पावणार तर त्याला म्हणतात एक्सपायरी डेट. कोणती वस्तू द्या, साबण घ्या, तेल, काहीही घ्यायला जा, प्रत्येकाची एक्सपायरी डेट म्हणजे ती नाश पावणारी यंत्रणा, ती कोणत्या तारखेला ते गोष्ट नाश पावणार आहे याचं तुम्हाला मार्गदर्शन करत असते. तसं सगळ्या गोष्टींची एक्सपायरी आहे. तसं याही गोष्टीची एक्सपायरी आहे की भगवंताच्या कीर्ती श्रवणाने मनुष्याचं अंतःकरण स्वच्छ झालं. तर प्रश्न विचारला की किती दिवस, इकडे लक्ष द्या, किती दिवस भगवंताच्या कीर्ती श्रवणानं स्वच्छ झालेलं मन स्वच्छ राहील? बरोबर आहे की नाही? किती दिवस? आम्ही 8 दिवस भगवंताची कथा श्रवण केली महाराज, आणि त्या कथा श्रवणाने आता आमचं चित्त जे मलिन होतं ते स्वच्छ झालेलं आहे, विकार रहित झालेलं आहे. किती दिवस? म्हणजे आम्ही तेवढे दिवस संपत आले की पुन्हा कथा ऐकू, पुन्हा तेवढ्या दिवसाचे आम्हाला एक्सटेन्शन मिळेल. तर ओवी आहे का?
कृष्ण कीर्तनी उजळली स्थिती, ती मैलेना कदा कल्पांती, जरी देह कर्म करीती, तरी जाहली स्थिती मैलेना. एकनाथी भागवतातली ओवी आहे की भगवंताच्या कथा कीर्तनाने एकदा का तुमचं अंतःकरण उजळलं, किती दिवसापर्यंत? कल्पाच्या अंतापर्यंत. म्हणजे याचं गणित करणं फार कठीण आहे. न गणित करता येण्यासारखे वर्ष, युगच्या युग तुमचं अंतःकरण पवित्र राहील. भले देहाने कितीही कर्म करू द्या, कितीही नाना प्रकारच्या योनीमध्ये हा देह जावं, हा जीव जावं, ते देह त्या योनीतली कर्म करत राहील, परंतु भगवंताच्या कथा श्रवणाने आणि कीर्तनाने उजळलेली जी मनाची स्थिती आहे ती युगानुयुगे मलिन होणार नाही. फक्त त्याकरता तसं श्रवण तुम्ही केलं पाहिजे, एवढी मात्र आट अपेक्षित आहे. आणि म्हणून आज 3रा दिवस आहे. अजून कथा श्रवणाचे 4 दिवस तुमच्या जवळ आहेत. या 4 दिवसामध्ये मनोभावे, म्हणजे कोणत्याही प्रकारे कुठे लक्ष न देता, संसाराच्या कोणत्याही बंधनाची चिंता न करता, केवळ आणि केवळ सभा मंडपात आल्यानंतर आणि व्यासपीठ नेतृत्वाखाली भगवंताची कथा श्रवण करावी. त्या कथेमध्ये सांगितलेल्या सगळ्या प्रकारच्या सिद्धांतांचं चिंतन करावं आणि स्वतःच्या वर्तनामध्ये प्रत्येक चिंतनानंतर बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. ही सगळी पद्धत आहे. नाहीतर नुसतं ऐकायचं. ती काहीतरी म्हण आहे मराठी भाषेमध्ये की इकडून तिकडे गेले, नडी फुंकली सोनारे, आणि इकडून तिकडे गेले वारे. इकडच्या कानानं देवाची कथा ऐकायची, सिद्धांत ऐकायचे, आणि इकडच्या कानानं ते सोडून द्यायचं. असं करू नका. तर ते फार श्रवणा करता त्याचं चरवण करा. काय सांगितलं जात आहे. अनेकांनी प्रश्न विचारले की महाराज अशा प्रकारे जर केलं तर किती लोकांमध्ये बदल झाला. म्हटलं ही जी परिवर्तनाची आणि बदलाची प्रक्रिया आहे ही फार धीम्या गतीची आहे. मी नेहमी सांगतो, 1000 सुनेंगे 100 गुनेंगे 10 चुनेंगे बदलेगा एक. कळलं का? 1000 सुनेंगे, 1000 माणसं देवाच्या कथा ऐकतील, कीर्तन ऐकतील, त्यातले 100 त्याच्यातलं काहीतरी गुणगुण करतील, त्या 100रातले 10 त्याच्यातलं निवडतील, आणि त्या 10तला एकच निवडल्यानुसार स्वतःच्या आचरणात बदल करून घेईल. म्हणजे 1000 ऐकावं आणि 999 लोकांनी फेल व्हावं. ही परिवर्तनाची प्रक्रिया हजारो सालों से चलती आ रही है. बदलणारा कोणी एक असतो. मी नाही बोलत. मनुष्याणाम सहस्रेषु कचिदत्तति सिद्ध है यततामपि सिद्धानाम कश्चिन्न माम व्यक्ती तत्वतः. 1000 माणसं मला जाणण्याकरता निघतात रे अर्जुना, पण कुणी एक मला जाणतो, त्यानुसार आचरण करतो, वागतो, कुणी एक. म्हणून आता जिथं कथा आहे, जिथं काही पारमार्थिक उपक्रम आहे, तिथं लोकांची गर्दी नाही असं नाही, प्रचंड गर्दी आहे. पूर्वीचा काळ असा होता की पंढरपूरला गेलं की दर्शन व्हायचं. आम्ही आता परवा जाऊन आलो. सकाळी आम्ही 7 वाजता उभे राहिलो असेल तरी आम्हाला 1.5 तास लागून गेला. 1.5 ते पावणे 2 तास लागले. म्हणजे लोकांची गर्दी वाढली, म्हणजे लोकसंख्या वाढली, लोकांची गर्दी वाढली. नाना प्रकारच्या कामना घेऊन, दुःख घेऊन, अपेक्षा घेऊन लोक आता भगवत स्थळांना भेटी देऊ लागले. सगळ्या ठिकाणीच गर्दी असते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला नंबर लावावा लागतो आणि आपला बराच वेळ त्या दर्शनाच्या बारीमध्ये जात असतो. म्हणजे वाक्य सत्य होत आहे की मनुष्याणाम सहस्रेषु. माऊलीचं सांगतात की कोट्यावधी लोक या भगवत सेवेकरता पुढे येतील, परंतु बदलाची प्रक्रिया काय? किती लोक बदलतील? बदलेगा एक. मग तो एक का बदलतो? तर तो ऐकलेल्या गोष्टीचं चिंतन करतो, मनन करतो, त्याच्यातून सगळं सार निवडतो आणि निवडलेल्या साराप्रमाणे स्वतःच्या आचरणामध्ये बदल घडवून आणतो. माझी अशी अपेक्षा आहे की प्राचीन काळापासून चालत असलेल्या या नियमाला तुम्ही मात्र अपवाद ठरावं की 100 लोकांनी कथा ऐकावी, 100 लोकांनी त्याचं चिंतन करावं, त्या 100 लोकांनी मनन करावं, त्या 100 लोकांनी सार काढावं आणि त्या 100 लोकांनी सप्ताह झाल्यावर आचरणामध्ये बदल करून टाकावा. म्हणजे या देणाऱ्या सगळ्या दात्यांच्या देण्याला अर्थ आहे, इथं आमच्या येण्याला अर्थ आहे आणि तुमच्या बसण्याला अर्थ आहे.
आयुष्यातली कोणतीही कृती अर्थवाही असली पाहिजे, तिला काहीतरी अर्थ पाहिजे, तिला शास्त्र मान्यता पाहिजे, त्याला संत मान्यता पाहिजे, देव मान्यता पाहिजे, त्याला समाज मान्यता पाहिजे. याकरता आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्या शुभ आणि सद्विचारांचं सुविचारांचं श्रवण करणार आहात आता यापुढे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन पठन करून त्यातला सार निवडून त्यानुसार स्वतःच्या अडचणामध्ये बदल घडून हा मनुष्य देह सार्थकी लावावा. अन्यथा मनुष्य देहाला आल्यानंतर तुम्ही जर दुसऱ्याच रिकाम्या गोष्टी करत राहिले तर थिता परमार्थ हातीचा गेला करीवैला हा विचार. नाथ भागवतामध्ये सांगितलं आहे की मनुष्य देहाला येऊन तुम्ही दुसऱ्याच गोष्टी करत राहिले तर मनुष्य देह व्यर्थ जातो. एक दृष्टांत देतो, भजन करा विठाला. एक माणूस घोडा घेण्याकरता पैसे घेऊन बाजारामध्ये गेला. काय विकत आणायचा होता त्याला? घोडा. मग घोडा घेण्याकरता पैसे घेतले आणि बाजारामध्ये गेला. अजून सकाळी सकाळी पोचला. बाजार काही सुरू झालेला नव्हता. घोड्यांच्या गाड्या येत होत्या. काही घोडे बांधलेले होते दावणीला, काही घोडे उतरत होते, काहींची साफसफाई चालू होती, काही दुकानं लागलेली होती, काही लागत होती. आता सगळं दुकानं लागेपर्यंत, सगळे घोडे येईपर्यंत आपण बाजाराचा फेरफटका मारू. म्हणून हा पैसे घेऊन त्या बाजारामध्ये फिरायला लागला आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्याला घोडा घ्यायचा आहे, अजून घोडे आले नाही, तोपर्यंत बाकीचं तर घेत राहू. म्हणून मग आता त्याने एक एक गोष्ट घ्यायला सुरुवात केली. घोड्यावर बसायचं असेल, आता तुम्हाला मला घोड्याचा दृष्टांत का दिला तर जेवायच्या अगोदर घोडा दिसला म्हणून घोड्याचा दृष्टांत है. जेवायच्या अगोदर एक घोडं दिसलं आम्हाला, घोडं ते तट्टू होतं ते दिसलं. अचानक आता मला आठवला दृष्टांत, तो माझ्या विषयाशी संबंधित आहे, मी जे बोललो त्याच्याशी, म्हणून तुम्हाला घोड्याचा दृष्टांत देतो. मग म्हटले महाराज गाढव दिसलं असतं तर गाढवाचा पण दिला असता, आणि कुत्रं दिसलं असतं. महाराज लोकांकडे सगळे दृष्टांत आहे, फक्त त्यांना दिसू द्या. ते दिसलं की दृष्टांत आहे, आणि नसले तरी आम्ही तयार करून टाकतो. ती माऊलीची कृपा असते. मग याने काय केलं, पहिल्यांदा घोड्यावर बसण्याकरता खोगीर लागतं. काय लागतं? खोगीर. पाहिला असेल तुम्ही. मग बरेच खोगीर होते, पण त्यातलं अतिशय उत्तम आणि अत्यंत महाग अशा प्रकारचं खोगीर त्याने घेतलं. खोगीर घेतल्यानंतर त्या खोगीराला आपले पाय ठेवण्याकरता ते दोन अशा साखळ्या लागतात, त्याही चांगल्या भारी पद्धतीच्या घेतल्या, नक्षीदार घेतल्या. एवढ्यानं कसं समाधान होणार आहे, मी घोडा घेतोय म्हणून अतिशय महागातली महाग अशा प्रकारची झूल घोड्यावर टाकण्याकरता त्याने घेतली. घोड्याच्या पायांना चांगल्या प्रकारचे घुंगर त्याने घेतले, चांगल्या प्रकारच्या त्या रंगीबेरंगी माळा घेतलेल्या आहेत. घोड्याच्या डोक्यावर लावण्याकरता त्याने अतिशय चांगल्या प्रकारचे तुरे घेतलेले आहेत. आणि कोणीतरी सांगितलं की अरे नुसती घोड्याच्या अंगावर तू झूल काय टाकतो, त्याच्यावर जर लाइटिंग लावली ना तर घोडा अंधारा सुद्धा चमकतो. म्हणून सगळ्या घोड्याच्या अंगावर लाइटिंग लावण्याकरता अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीची महागातली महाग सर्वोच्च मूल्य असणारी लाइटिंग त्याने घेतलेली आहे. बरं, त्याच्या मनात विचार आला की हे सगळं एकदा लावल्यानंतर खराब झालं तर आपल्याकडे पर्याय व्यवस्था पाहिजे. म्हणून जेवढा साज त्यानं पहिल्यांदा घेतला तेवढा दुसरा सुद्धा एक विशेष पर्याय व्यवस्था म्हणून एक्स्ट्रा तो घेऊन ठेवला. आणि कुणीतरी सांगितलं की अहो नुसत्या घोड्याला साज लावून काय उपयोग आहे, त्या घोड्याला खाण्याकरता तशा प्रकारचं उत्कृष्ट क्वालिटीचं दान सुद्धा आपल्याला द्यावं लागतं. म्हणून त्याने एक रिक्षा भरून ते दान सुद्धा घेतलं, उत्कृष्ट क्वालिटीचं. सगळ्या गोष्टी त्याने घेतलेल्या आहेत. आणि आता हे घेता घेता जवळपास 12, 12:30, 1 वाजला. लक्षात आलं की घोड्यांचा बाजार पूर्ण भरलेला आहे. आणि मग घोडा घेण्याकरता गेला, घोडा पसंत केला, घोडा आवडलेला आहे. आता घोड्याची बोली लागली, बोली सुद्धा पक्की झाली. त्यानं खिशामध्ये हात घातला. घरी जायला भाड्याचेही पैसे नव्हते. तुला दृष्टांत कळला की नाही मला काही समजत नाही, पण आता मी स्पष्ट करून सांगतो. काय घेण्याकरता गेला? घोडा घेण्याकरता गेला. घोडा न घेता काय घेतलं? रिकाम्या गोष्टी घेतल्या. आणि त्या रिकाम्या गोष्टीमध्ये पैसा गेल्यामुळे जी मुख्य गोष्ट त्याला घ्यायची होती तीच राहून गेली. मला सांगा, साजाचे 3 जोडही घेतले आणि तो साज ज्याच्या अंगावर टाकायचा आहे तो घोडाच नाही भेटला तर साज काय कामाचा?
तसं माणसाचं झालंय. तुम्ही आम्ही इथं जन्माला आल्यानंतर ज्या गोष्टीच्या प्राप्तीकरता मनुष्य देह दिलाय ती गोष्ट तर प्राप्त केलीच नाही, पण या देहाला सुख सुविधा देणाऱ्या गोष्टी मात्र आपण जमवून ठेवलेल्या आहेत. कपड्यांचे किती सेट, खाण्याचे किती पदार्थ आपल्या घरात आहे, गोडे आहे, औषधी आहे. हे सगळं आपल्यासारखं आहे, त्या माणसासारखं आहे की त्याने घोडा घ्यायच्या अगोदर साथ घेतला, त्याच्या पोटाकरता सगळ्या प्रकारचे पदार्थ घेतले, एक्स्ट्रा सगळं घेऊन ठेवलं की भविष्यामध्ये आपल्याला चिंताच नाही पाहिजे म्हणून सगळं एक्स्ट्रा घेतलं. पण ज्याच्या करता घेतलं तो घोडा मात्र घ्यायला त्याच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही. तसं आम्ही संसाराचा सगळा साथ जमा केला, केवळ आपल्या पिढीला नव्हे तर येणाऱ्या माझ्या पुढच्या 100 पिढ्यांना पुरलं पाहिजे इतकं तुम्ही घमेंडीनं आजच जमा करायचा प्रयत्न करता आहेत. काहींनी केलेला आहे, पण लक्षात ठेवा ज्याच्या करता दिला देह, कशा करता दिला, दिले इंद्रिय हात पाय सकाळी काकड्यामध्ये बघ म्हटला जातो, दिनेंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण, नासे जीवापण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. कशा करता दिला की तो दृष्टांत नीट घरी केला, त्या दृष्टांताचं चिंतन करा. पैसा कशा करता दिला घरच्या लोकांनी, घोडा घेण्याकरता. देवाने देह कशा करता दिला, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दोन उद्दिष्ट आहे की जीवदशेचा नाश व्हावा, भवदशेचा नाश व्हावा आणि जीवाच्या माध्यमात देहाच्या माध्यमातून साधनाद्वारे आपल्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती करता यावी तेवढ्या करता दिला. मग त्या देहाबरोबर किती वस्तू दिल्या, डोळे दिले पाहण्याकरता भगवंताचं रूप, कान दिले ऐकण्याकरता भगवंताची कीर्ती, वाचा दिली नामचिंतन करण्याकरता, नाम घेण्याकरता वाचा दिली. सगळ्या प्रकारच्या इंद्रियाचं उद्दिष्ट परमात्म्याची सेवा ठरवून दिलं. पण या गोष्टी न करता आपण त्या माणसाप्रमाणे दुसऱ्याच गोष्टी केल्या आणि मुख्य उद्दिष्टापासून विचलित झालो, असं होता कामा. म्हणून घोडा घेण्याकरता गेले तर बाजारातून काय आणा, घोडा जाणार, मग बाकीच्या गोष्टी आणता येतील ना आपल्याला. तसं जी गोष्ट प्राप्त करण्याकरता तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात ना, त्या गोष्टीची प्राप्ती करून घ्या. मग आता प्रश्न निर्माण होतो की मनुष्य देहाला आल्यानंतर या संसारामध्ये काय प्राप्त करावं, काय प्राप्त करू नये हे सांगणारे कोण आहे, संत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये अडचण येईल ना, नीट ऐका माझं, जेव्हा जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये अडचण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही कुणाला विचारावं हा मोठा प्रश्न आहे. तस्मात शास्त्र प्रमाणते कार्य व्यवस्थित. शास्त्र सांगतं, अर्जुन म्हणतोय देवा काय करावं काय करू नये, किम कर्मेती कवयोपेत्र मोहिता. काय करावं काय करू नये देवा, मी मोहित झालोय मला कळत नाही. तेव्हा कुणाला विचारावं, तस्मात शास्त्र प्रमाणम, ते शास्त्राला विचारावं. शास्त्र समजणाऱ्या एखाद्या विभूतीला संतांना महापुरुषाला विचारावं की मी आता काय केलं पाहिजे, आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं तर ज्या उद्दिष्टाकरता तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलेला आहात ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून मनुष्य देहाला येणं हे जगातलं सगळ्यात मोठं भाग्य, यामध्ये शंकाच नाही. जेणे देह होय माझी प्राप्ती,
या लागे या ते आद्य देह म्हणती याची दुर्लभगा प्राप्ती भाग्य पावती नरदेहा. एकनाथी भागवत आहे हा. ज्या देहाने माझी प्राप्ती करून घेता येते ना उद्धवा, म्हणून या देहाला जगातला आद्य देह म्हणतात. सगळ्या देहांपेक्षा हा देह श्रेष्ठ आहे. आता आमची कीर्तनकार मंडळी बऱ्याच दृष्टांताद्वारे ती गोष्ट आपल्याला पटवून देतात, म्हणून मी ती गोष्ट सांगत नाही, फक्त मथितार्थ सांगतो की देह आद्य आहे. अत्यंत श्रेष्ठ देहाला आपण प्राप्त झालेलो आहोत आणि या देहाने मत स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते, म्हणून याला अत्यंत भाग्याचं लक्षण म्हटलेलं आहे. बडे भाग मनुष्य तन पाव सुर दरुण बस बस ग्रंथनी गावा. तुळशीदास सांगतात मोठं भाग्य आहे की आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. अरे बाबा, या देहाची अपेक्षा कोणी करावी. स्वर्गीचे अमर इच्छिता देवाधिकांनी करावी. तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला हेवा वाटतो? असं नाहीये. अरे हेवा हा दुर्गुण आहे, पण तो कोणत्या गोष्टीचा वाटावा यावरती अवलंबून आहे की तो सद्गुण आहे का दुर्गुण आहे. जर एखाद्याचं घर दार पैसा अडका संपत्ती मान मराठं पाहून तुम्हाला त्या गोष्टीचा हेवा वाटत असेल ना, तो दुर्गुण आहे. प्रापंचिक वस्तूचा काय हेवा करावा, पण एखाद्याची पारमार्थिक साधना, त्याचा सेवाभाव, त्याची आपल्या सनातन धर्मावरची निष्ठा पाहून जर तुम्हाला त्या गोष्टीचा हेवा वाटत असेल ना, तर तुम्ही भाग्यवान आहात. की नाही, परमार्थ याच्यासारखा घडला पाहिजे, सेवा याच्यासारखी घडावी, निष्ठा याच्यासारखी असावी, आणि त्याकरता जो प्रयत्न करेल तो भाग्यवान आहे. पण सांसारिक वस्तू आपल्यातील बहुतेकांना म्हणजे 99.999999% सगळ्या लोकांना प्रापंचिक वस्तूचा हेवा आहे. पण कुणा एखाद्यालाच एखाद्याच्या पारमार्थिक उपासनेचा हेवा वाटतो. हेवा वाटणं हे दुर्गुण का सद्गुण हे कशाचा वाटतो त्याच्यावर अवलंबून आहे. हेवा आपल्याला वाटतो असं नाही, हेवा देवादिकांनाही वाटतो, हा माझा मुद्दा आहे. पण देवादिकांना हेवा कशाचा वाटतो? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. हे स्वर्गीचे जे अमृत प्यालेले अमर लोक आहेत ना, हे देवाजवळ इच्छा व्यक्त करतात. काय? मृत्युलोकी भाव जन्मा मृत्युलोकी भाव. मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झाला पाहिजे. आणि अमृत पिऊन आता अमरत्वाला
झाले कशाला त्या मृत्यू लोकामध्ये जाता? त्यामध्ये काही कमी दुःख आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा माऊस मळमूत्र दाना तुझं क्षणोक्षणा द्या. अरे इतका घाणेरडा देह आहे, या देहाला कशाला बरं प्राप्त व्हायचं? तर ते सांगतात नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. अखंड देवा कीर्तनाद्वारे तुझं नामचिंतन करायचं आणि भगवंता तुझ्या नारायण नामाने जीवनमुक्त्याचा मुक्त सौख्याचा आनंद घेण्याकरता आम्हाला मनुष्य देहाला प्राप्त व्हायचा आहे. मग सांगा, ज्याची इच्छा देवादिकांनी करावी तो आपल्याला कसा मिळालेला आहे? विनासायास. अरे महिन्याला तुमच्या खात्यावर पडणारे 1,500 पण कसे मिळतात ते तुम्ही पहा. त्याच्याकरता काय कष्ट करावे लागले तेही तुम्ही पहा. त्याच्याकरता काय खोटं नाटक केलं ते तुम्हीच पहा. आहे ना? पण साध्या 1,500 करता इतके श्रम करावे लागले, इतक्या ठिकाणी आपल्याला चक्रा माराव्या लागला. 10 वेळा त्याने ही सेवा केंद्रावाल्याने तुम्हाला घरी परत पाठवलं. तोंड दिसत नाही आधार कार्डावर, पत्ता वेगळा आहे, विलांटी चुकली आहे, बँकेचं खातं बदलून आणा ते चुकीचं आहे, हे नाव. आल्या काही अडचणी या सगळ्यांना? मला माहिती आहे तुम्ही बोलत नाही पण सत्य आहे, सगळ्यांना या अडचणी आल्या. पण तुम्ही इतक्या हुशार आहे आमच्या माता भगिनी, सगळ्या अडचणींवर तुम्ही मात केली आणि शेवटी 1,500 रुपये तुमच्या खात्यात